पूर्वा, तू 2 डिव्हाइसेस मधून जॉईन झाली आहेस का? नाही मॅम, मी एका डिव्हाइसवरून अच्छा, एक हा. तिथून एक्झिट केलं. ओके ओके, ठीक आहे. व्हिडिओ ऑन कर. हो मॅम. मिहिर, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. स्नेहा मॅडम, थोडा माझा नेटवर्कचा इश्यू आहे, तर मी ठीक आहे थोड्या ठीक आहे, मी 5-10 घेते. मिनिटांनी काढते. तोपर्यंत सुरू करा सगळं. हो ठीक आहे. हो, सुरू करते. हो 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 मॅडम. ठीक. आपण अजून 1 मिनिट थांबूया आणि मग सुरुवात करूया. रमा, तुला प्रार्थना येते? ठीक आहे, तू पहिलं कडवं म्हण. पूर्वा, तुला येते प्रार्थना? हो मॅम. तू दुसरं कडवं म्हण. ठीक आहे. आणि अंश, तुला येते प्रार्थना? तू तिसरं कडवं म्हण. चालेल? चला, 2 मिनिटं झालीत. आपण वर्ग सुरू करूया. सगळ्यांनी म्यूट राहायचंय आणि व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. सुरू कर रमा. आवाज येत नाहीये रमा. नाही येत आहे. मगाशी येत होता. लूज कनेक्शन आहे का बघ. आता बोल. हा, आता येतोय. हा म्हण. हात जोडा सगळ्यांनी. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा
त्याचा उद्या उगवेला आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. खूप छान. आज आपण काय साजरा करणार आहे वर्गात? कोणाला माहितीये? मराठी भाषा मॅम, गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिन. तर या दिनाचं काय महत्व आहे ते आपण सुरभीकडून जाणून घेऊया. सुरभी, हो मॅम. दरवर्षी 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे लाडके कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर, टोपणनाव कुसुमाग्रज, यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी आपल्या दर्जेदार लेखनातून मराठी भाषेला आणि साहित्याला एक वेगळीच उंची मिळवून दिली. विशाखा हा त्यांचा काव्यसंग्रह आणि नटसम्राट हे नाटक मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती मानल्या जातात. मातृभाषेच्या संवर्धनासाठी आणि तिला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. त्यांच्या या अतुलनीय कार्याचा सन्मान म्हणूनच शासनाने यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. छान. सगळ्यांना कळलं आपण का साजरा करतो? 27 फेब्रुवारीला असतो, पण आपला वर्ग आज आहे म्हणून आपण आज साजरा करणार आहे. तर आपण आधी सुरुवात करूया. जान्हवी, तू स्तोत्र म्हणणार आहेस ना? तुझ्या स्तोत्राने सुरू करूया आपण. नमस्कार, माझं नाव जान्हवी अक्षय महाजन. मराठी दिवसाच्या माझ्याकडून सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यम् आयु कामार्थ सिद्धे. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमे तु विनायकम् एकादशी गणपति द्वादशे तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्याय पठेन्नरं न च विघ्नं भयतस्य सर्वसिद्धिकरी प्रभु. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गतिम. जपे गणपती स्तोत्रम षड्भिर्मासे फल लभे, संवत्सरेण सिद्धिश्च लभते नाथ संशय. अश्वत्थो ब्राह्मणस्य लिखित्वाया समर्पहे, तस्य विद्या भवे सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम महागणपती स्तोत्रम संपूर्णम. खूप छान जान्हवी. छान. जान्हवी, कुठल्या भाषेत होतं हे? हे मराठीमध्ये होतं. मराठी होतं का? हे संस्कृत. संस्कृत मध्ये होतं. पुढच्या वेळी आपण मराठीमध्ये पण काहीतरी तयार करू. ठीक आहे, नक्की. आणि सुरभी खूप छान सांगितलं. माझं आता नेटवर्क व्यवस्थित आलंय, तर सुरभीनी छान माहिती दिली. आणि कुसुमाग्रज का म्हणतात, कोणाला माहितीये का? कुसुमाग्रज का म्हणत असतील त्यांना, शिरवाडकरांना? अग्रज म्हणजे काय? ठीक आहे. कुसुमाग्रज का म्हणतात त्यांना? त्यांनी टोपण नाव घेतलंय त्यांचं लिहिताना, कविता लिहिताना. कोण सांगेल?
अनघा, द्विका, कुसुमाग्रज. कुसुम कुसुम कुणाचं नाव असू शकतं त्यांच्या भावंडांपैकी कुणाचं नाव असू शकतं, भावाचं की बहिणीचं? कुसुम बहीण. बहिणीचं. ठीक आहे. मग ते कुसुमपेक्षा मोठे होते म्हणून मग त्यांना कुसुमाच्या आधी आलेले म्हणून अग्रज, म्हणून मग त्यांनी स्वतःचं टोपण नाव ठेवलं कुसुमाग्रज. कळलं? ठीक आहे, चालेल. हा, स्नेहा मॅडम, नेक्स्ट कोण आहे हा, पुढचं? रमा, बालगीत. आता आवाज येतोय? हो, येतोय. तर या बालगीताचं नाव आहे घड्याळात वाजला 1 आणि बहुतेक महाराष्ट्रामध्ये खूपच असं प्रसिद्ध आहे. तर मी सुरू करते. घड्याळात वाजला 1, आईने केला केक, केक खाऊन 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2, आजीचा आला फोन, फोनवर बोलून 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3, हरवली माझी पिन, पिन शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 4, आईने दिला मार, मार खाऊन 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 5, ताईने केला नाच, नाच पाहून 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 6, आईने केला चहा, चहा पिऊन 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 7, आईने केला भात, भात खाऊन 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 8, दादाने फोडला माठ, खापरं उचलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 9, पळाली आमची माऊ, माऊला शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 10, बाबा आले पहा, बाबाशी बोलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 11, मी मारल्या चक्रा, चक्रा मारून 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 12, आईचा चढला पारा, गपचूप मी झोपून गेले, मी नाही अभ्यास केला. आणि मी सांगायचं का की मराठी दिवस का साजरा करतो? हा, मी मराठी दिवस आपण का साजरा करतो हे सांगू का? हा, सांग सांग, चालेल. पण एक मला त्याच्या आधी विचारायचं आहे, 1 तास मार खाण्यात गेला नक्की? विचारूया फोनला मराठीत नंतर. काय म्हणतात? फोन. अं, हा, मला ऐकायला आवडेल. दूर. दूरध्वनी. हा, आय थिंक. हो हो हो, ना? दूरध्वनी. बरोबर. दूरध्वनी, बरोबर. ठीक आहे. टेली म्हणजे दूर आणि फोनिक म्हणजे ध्वनी. ठीक आहे, टेलिफोन. लक्षात कळलं? ठेवा. आपण म्हणतो आपण टेलिफोन, दूरध्वनी. आणि टेलिव्हिजनला म्हणतो दूरदर्शन. दूरदर्शन संच म्हणतात ऍक्च्युली. तसं. ठीक आहे, चालेल. सांग सांग पटकन, चालेल. बोल. आपण मराठी भाषा गौरव दिन ह्याच्यामुळे साजरा करतो कारण आपले महाराष्ट्रामधले सुप्रसिद्ध कवी म्हणजे की विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे, त्यांचा या दिवशी जन्म झाला होता, म्हणून आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. खूप छान, मस्त एकदम. पुढचं कोण आहे? अं, मिहीर. 1 मिनिट थांब, 1 सेकंद. मिहीर, तुला काही सांगता येईल काय, कधी गोष्ट वगैरे? तू आजच आलाय वर्गामध्ये म्हणून विचारते. काही श्लोक वगैरे येतो एखादा? ओ मिहर बर, नव्याने join ठीक झालाय आहे, का? चालेल ठीक चालेल. आहे, चालेल. ठीक आहे. पुढे अनघा, कविता आहे. दोघं म्हणलं तरी चालतं का? चालेल, हो, थोडं जवळ चालेल. या. जवळ आणि या कॅमेऱ्याच्या. हा, म्हणजे माईक मध्ये आवाज व्यवस्थित आला पाहिजे. मॅम आता येतं? हा, येतोय. आम्ही लाभले आम्हास भाग्य हे गाणं म्हणणार. म्हणा.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी. आमुच्या मृगारगात रंगते मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. धन्यवाद. खूप छान. छान 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 सादरीकरण. मी सगळ्यांचे चेहरे बघतीये, सगळे गंभीर का बसलेत? आपण काहीतरी छान साजरं करतोय ना. हास्य कुठं गेलंय सगळ्यांचं? पळून गेलं? आणा, बोलवा त्याला. हो, काहीच मग हसत काय. नाहीये. चांगला दिवस साजरा करतोय ना आपण. जरा एक चेहऱ्यावर हास्य येऊ दे ना. आता पुढचं आहे मिहिर. काही म्हणणार आहे का? नाहीतर स्वरा? कविता म्हणणार आहेस? नाही, मी बदललं माझं. बदललंस? अच्छा. माझं नाव स्वरा शेवाळे आणि आज मी तुम्हा सगळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि त्याचा अर्थ सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेतीलही असून ती हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आहे. प्रतिपच्छंद्र लेखेव वर्धी विष्णू विश्ववंदिता शाहसिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या ओळींचा असा अर्थ होतो की प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारे विश्वाने वंदिलेले छत्रपती शिवाजी महाराज शहाजी पुत्र यांचे स्वराज्य लोककल्याणासाठी शोभून दिसते. धन्यवाद. खूप छान स्वरा. सगळ्यांना कळला अर्थ? ती मोहोर आहे शिवाजी महाराजांची आणि त्याच्यावर ते लिहिलेलं आहे. लिहिलेलं असतं. आणि ते आणि आपण जसं स्टॅम्पवर असं ना उलट लिहिलेलं असतं तसं ते उलट लिहिलेलं आहे. ठीक आहे. शिक्का मारतो ना आपण तसं. ठीक आहे. चालेल. छान स्वरा. छान. पुढे आहे आरव तिळवे. आलाय का? आरव आलाय ना. आलाय. आरव छान बस. अच्छा, तू काहीतरी दाखवतोयस आम्हाला? ते काहीतरी शब्द अलंकार. हा, चालेल चालेल. हा, दाखव. चल. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे नाव आज मी तुम्हाला मराठी भाषेचे देणार आहे. म्हणजेच वगैरे तसेच सौंदर्य अधिक खुलवतात. तसेच भाषा
अधिक फुलवण्यासाठी अभिनय वापरतात. भाषा अधिक सुंदर होणे लेखक कवी यांचा उपयोग करतात. आणि ते दोन प्रकारचे असतात. आरव एक म्हणजे आरव एक मिनिट ब्रेक होतोय. थोडं हळू बोल. घाईत बोलू नको. एकावर एक शब्द आढळतात आहेत, त्यामुळे आवाज ओव्हरलॅप होतोय, त्यामुळे ऐकू येत नाही व्यवस्थित. स्नेहा, ऐकू येते का व्यवस्थित? नाही नाही, मध्ये 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 आवाज कट जातोय. होतो. हा, हा, आवाज तू जातोय. हलू नकोस बोलताना. ते जे समोर दिसतंय ते राहू दे, तू सांग त्याच्याबद्दल माहिती. दोन प्रकारचे असतात. एक शब्द आणि येत नाही आवाज आरव. मध्ये मध्ये जातोय आवाज. जातोय आणि तुझा थोडं आवाज. जवळ येऊन बोलू शकतोस का तू? तू एक काम कर, तुझे लिहिलेलं आहेस ना ते माईक जवळ येऊन बोल. आणि ते दाखवायचं राहू दे, ते नंतर बघू आपण. तू फोटो पाठवून देशील त्याचा. आणि थोडं जवळ येऊन बोल. आणि तरी आवाज नाही आला तर मग व्हिडिओ ऑफ करून बोलू शकतोस. हा. जेव्हा पंक्तीत किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराचा सारखा उपयोग होऊन एक नाद निर्माण होतो व त्या नादाने गोडवा येतो, त्याला समुद्र म्हणतात. काही गमतीशीर उदाहरण म्हणजे तो कर्करी कापडाचे कामाचे कोरे कागद कापून कचऱ्याच्या करंडीत कोंबले. आरव, व्हिडिओ ऑफ कर बरं. व्हिडिओ ऑफ करून बोलून बघ बरं. आणि सावकाश बोल आणि थोडं जवळ येऊन बोल, कारण उदाहरणं खूप छान दिली आहेत. खोट्यांच्या साधून खालीने खोट्यांच्या फांद्याने खुर्चीखाली व त्यात खाल्लेली खसखस खरंच खाल्ली. गोबऱ्या गावाच्या गोंडस कुट्टूने गोल बुळबुळीत गच्चीवर गुलाबी गाडीत गोड गोड गमतीशीर गाणी गायली. गुबड्याला घाबरून घुशीने घालवून गाणेकराच्या घरात घुसून घासले. अं, आवाज गेला आरव, तुला एक हे सांगते मी, कल्पना. तू छान हे तयार कर व्हिडिओ आणि पाठव ग्रुपवर, ठीक आहे? हा, व्यवस्थित बोललेला व्हिडिओ ऐकायला करून येत पाठव. नाहीये. हा, कारण आता ऐकू आलेलं नाहीये, पण खूप छान आहे जे काही सांगितलं ते. मला ते कळलं सांगतोय, थोडस. सांगेल. हो. पण तू एक वेळा व्हिडिओ करून पाठव, ठीक आहे? हा, जे काही तुला दाखवायचं ते व्हिडिओ मध्ये दाखवून पाठव. चालेल, ठीक आहे? चालेल, पुढे. मिहिर आणि युग, तुम्ही काही नाव दिलेलं नाही. तुम्ही काही म्हणणार आहात का? काहीतरी तयार करू शकता? छोटस काहीतरी, एखादा विनोद किंवा लिहिलंयस का तू? मग बोलशील. युगनी लिहिलंय. हा, बरं, ठीक आहे. ठीक आहे, मग मी तुझं नाव घेते तेव्हा बोल. ठीक आहे. आता आपण पुढचं घेऊया. सुरभी, उमा. कविता. आज मी कुसुमाग्रजांची एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव कणा. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापणांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन सांगे, सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. खूप छान. खूप छान सुरभी, खूप छान. खूप कळलं का छान. सगळ्यांना? किती सुंदर कविता आहे. सुरभी, ही कविता तू लिहिली असेल तर एक आपल्या ग्रुपवर पाठवून दे, ठीक आहे? हा. पण मला सगळ्यांनी विचारायचंय, वाचण्यासाठी आहे. कणा म्हणजे कळलं का तुम्हाला काय? कोण सांगेल कणा म्हणजे काय असतं? सुरभी सोडून सांगा. सुरभीला एखाद्या वेळ माहिती असेल. बोल. बरोबर. आपल्या पाठीचा कणा असतो ना, आपली पाठ ताट असते. तर ह्या कवितेचा मी अर्थ सांगते की कितीही वाईट परिस्थिती आली आपल्यावर
तर दरवेळीच पैसा उपयोगी येतो असा नाही. कधीतरी आपल्याला मानसिक आधाराची गरज असते, की आपल्या पाठीशी कोणतरी आहे, मी तुझ्याबरोबर आहे, हे सांगणंच आपल्यासाठी खूप आपल्याला धीर देतं. तर या कवितेचा अर्थ असा आहे. कळलं? तर या कवितेत शिष्य त्यांच्या गुरुला जाऊन म्हणतोय की मला अजून काही नको, मला फक्त माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणा, फक्त लढ म्हणा. लढ म्हणा. म्हणजे हा ती ठीक आहे. लढायची ताकद येईल त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या पाठीशी असण्याने, असा अर्थ आहे त्याचा. ठीक आहे. अंश, तू माझं गाणं नाव आहे. मी आज एक होती इडली कविता म्हणणार आहे. एक होती इडली, ती होती चिडली, धावत धावत आली, सांबरात बुडाली. सांबर होते गरम गरम, इडली होते नरम नरम. चमचा आला खुशीत, जाऊन बसला बशीत. चमच्याने बघितले इकडे तिकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे. इडली होती फारच मस्त, आम्ही मुलांनी केली फर्स्ट. धन्यवाद. अरे वा काय रे, खाण्यापिण्याच्या पदार्थांचे छान नाव काढले. आता भूक लागली सगळ्यांना. जेवायची वेळ झाली वाटतं. हो ना. अंश छान म्हटली छान कविता, म्हटली. छान, खूप छान. निर्मिती, तू पण काही दिलं नाहीस, तू काही सादर करणार आहेस का? आहे आहे ना निर्मितीचं. ते आहे, पण तिने नाव दिलं नाही वाटतं. दिलंय का? आहे, दिलंय निश्चयाचा महामेरू. बरोबर, ठीक आहे. हा, तिचं नाव आहे का मग आता घेतेस? हा, घेते. निर्मिती. हो, नमस्कार. मी निर्मिती देशक. श्री समर्थ रामदास स्वामी आपणा सर्वांना माहीतच आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध दासबोध या ग्रंथातून आपणा सर्वांना आपण समाजात आणि आपल्या जीवनात कसे वागावे याची शिकवण त्यांनी दिली आहे. रामदास स्वामी नेहमीच शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याचे कौतुक करत. शत्रू बळकट आहे तेव्हा गाफील न राहण्याचा सल्ला त्यांनी महाराजांना दिला. राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण यामध्ये जागृत राहून अखंड रयतेचे रक्षण करावे असा मोलाचा उपदेशही त्यांनी महाराजांना केला. रामदास स्वामींनी एका पत्राद्वारे शिवाजी महाराजांचे केलेले कौतुक मी आता तुमच्या समोर सादर करीत आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जलपती, उरंदराणी शक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकाठाई, धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, देवधर्म गो ब्राह्मण, कराव्या संरक्षण, हृदयास झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी, कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांची धाक सुटला, कित्येकास आश्रय झाला, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा. जय भवानी, जय शिवाजी. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाचे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप वा, छान. खूप मस्त. छान, खूप छान. आणि इतकं सुंदर वर्णन आहे केलेलं रामदास स्वामींनी, आणि छान छान शब्द वापरले आहेत. त्याचा आपल्याला नंतर मराठीमध्ये अर्थ म्हणजे लगेच कळत नाही, पण शोधावा लागतो. पण खूप सुंदर शब्द वापरले आहेत. तर हयपती, नरपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती असे त्यांनी शिवाजी महाराजांना संबोधिले आहे. तर हयपतीचा अर्थ होतो त्याच्याकडे घोडदळ आहे खूप सारं, आणि त्याचा तो राजा आहे. तर ज्यांच्याकडे गड आहेत भरपूर, गडपती म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर गड आहेत. गजपती म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर गज म्हणजे काय सांगा मला? हत्ती. हत्ती. मॅम, हत्ती. हा. आणि भूपती म्हणजे जमीन. 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 ज्यांच्याकडे भरपूर जमिनी पण आहेत.
जळ कशाला म्हणतो आपण, जळपती, पाणी. पाणी. तर असं सगळीकडे ज्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे अशा त्या शिवाजी महाराजांचं खूप सुंदर वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे. तर धन्यवाद निर्मिती, खूप सुंदर म्हणालीस, खूप छान होतं. छान छान. छान. धन्यवाद मॅम. युग, आता म्हणतोस काय वाचून दाखवणार आहेस? नमस्कार, माझं नाव युग बंगाल आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारीला हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी ही आपली राजभाषा आणि महाराष्ट्राची शान आहे. आपली मराठी भाषा खूप गोड आणि समृद्ध आहे. मराठी संस्कृती आणि परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्याला मातृभाषेची सन्मान करणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद. खूप छान युग. तुमच्या बरं. शाळेत साजरा केला होता का हा. महाराष्ट्रात? हा, बरोबर. पूर्वाचं झालं का? नाही, पूर्वाचंच आता घेते मी. आहे ना अजून? नाही मॅम. एक मिनिट, आरव अवताडे, तू लिहिलंयस का काही? आरव मॅम मी एक गोष्ट म्हणणार आहे. बोलणार आहेस? बरं, बरं. ठीक आहे, सांगणार ठीक. आहेस. चालेल येऊया. चालेल, हा, ठीक आहे. ठीक आहे, सगळ्यांचंच नाव आहे मग. आहे. पूर्वा. एक दिवस चिमणीताई आणि अच्छा. कावळे दादा राहत होते झाडामध्ये. कावळे नाही मॅडम, ऍक्च्युली त्याने राजमुद्राच प्रिपेअर केलीये ऑलरेडी. आता कोणीतरी सांगितली ना, तो म्हणे आई ऑलरेडी कोणीतरी सांगितली, आता मी दुसरं काहीतरी सांगतो म्हणून तो अचानक मी माझ्या मुलीला दररोज चिमणीची आणि कावळ्याची गोष्ट सांगते, तर तो ट्राय करतोय. काही मग मी म्हटलं, हरकत काय नाही, चालेल confuse झालं. चालेल चालेल, माहिती आहे ना त्याला. चालेल, सांग रे. चालेल. आणि तुला वेळ मिळाला तर नंतर मग थोड्या वेळाने राजमुद्रेचं पण सांगशील. तयार केलेलं आहे ना, ते पण सांग, काही हरकत नाही. एक दिवस खूप जोरात धोधो पाऊस आला. कावळे दादाचं घर वाहून जात. कावळे दादाला थंडी वाजत असते, तर तो चिमणीताईच्या घरी जातो. त्यानं दार वाजवलं. त्यानं सांगितलं, चिमणीताई दार उघड. चिमणीने सांगितलं की मी माझ्या बाळाला अंघोळ घालत आहे, तू थोडं थांब. त्याच्यानंतर अजून कावळे दादा बोलतो, चिमणीताई दार उघड. चिमणीताई बोलते की थांब, मी माझ्या बाळाला गन पावडर करत आहे. धन्यवाद. छान. ही गोष्ट सगळ्यांनी लहानपणी ऐकली असेल ना? काय आठवलं लहानपणाच्या गोष्टी आठवल्या सगळ्यांना? छान छान. आरव, थोड्या वेळाने ते शिवमुद्रेचं पण सांग नंतर, ठीक आहे? आता आपण बाकीच्यांचं घेऊ, तू पुन्हा शेवटी सांग मग ते. चालेल. पूर्वा. म्यूट करा बाकीच्यांनी. पूर्वा, तू पूर्वा, unmute म्यूट कर. हो मॅम. हा. मॅम नमस्कार, आणि आज मी एक कविता म्हणणार आहे. एक होते राजे शिवाजी, एक होते राजे शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, भीती नव्हती त्यांना जगाची. चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. त्यांची जात मर्द मराठ्यांची, देशात लाट आणली भगव्याची. आणि मुहूर्त मेळ रवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. मॅम, मी अजून एक म्हणू? हो, म्हण. ओम बोलण्याने मनाला शांती मिळते, साई बोलण्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलण्याने पापमुक्ती मिळते, जय शिवराय बोलण्याने आम्हाला 100 वाघांची ताकद भेटते. जय शिवराय.
100 वाघांची शक्ती मिळते. ते भेटत ओके नाही, मिळते. शक्ती मिळते. हा ठीक आहे, ताकद मिळते किंवा शक्ती मिळते. छान छान, खूप छान. छान. चालेल. थँक्यू मॅम. आरव, आज आरव झाला ना आता? कोण राहिलं आता? झाले वाटतं सगळे. मिहिर राहिला, मिहिर. मिहिर, एखादा श्लोक वगैरे काहीच येत नाही का तुला? एक दोन ओळी, एक छोटीशी गोष्ट किंवा एक विनोद येतो का तुला मराठीत? विनोद विनोद म्हणजे म्हणजे काय? विनोद म्हणजे विनोद काय? जोक सांगा, जोक विनोद म्हणजे काय? जोक नाही. जोक हा, एखादा जोक. मराठीत येतो? बरं. हा, आरवचं घेऊन घे. थोड्यानी आरवला. थोड्यानी ट्राय करू दे का? हा बरं, ठीक, चालेल. तोपर्यंत आरवला म्हणू दे, मग तू म्हण. ठीक आहे. ठीक आहे. हा आरव, तू म्हण. हो मॅम. पटी प्रचंड लेखे व वर्धिल विष्णुर्विश्ववंदिता सहस्रनो शिवशेष मुद्रा भद्राय राजते. ह्याचा मराठी अर्थ आहे, प्रतिपदेच्या चंड कोरप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदवलेली शहाजी पुत्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही लोक कल्याणासाठी शोभत आहे. छान. बरं, छान. चालेल. घ्यायचे का स्नेहा मॅडम? पझल घ्यायच्या, कोडे घ्यायचे का? कोडी घेऊया. हो, सोपी कोण आहे. कोण कोडी माहिती आहेत का? कोडी काय असतात माहिती आहे का सगळ्यांना? कोडं म्हणजे काय? रिडल्स. रिडल्स. ठीक आहे, चालेल. ओके, ठीक. जितके काढाल तितके वाढते, ते काय? जितके काढाल ते वाढते, ते काय? केस. अनम्यूट करा आणि सांगा. नाही. दुःख. नाही. प्रयत्न चांगला आहे. ही उत्तरं पण हरकत नाही कन्सिडर करायला आपण. पण आता इथे दिलंय त्याच्याप्रमाणे मी सांगते. राग. नाही. काही वस्तू आहे का, की शरीराचा काही भाग आहे? नाही, शरीराचा भाग नाहीये. बरं. बरं, मी सांगते, सजीव गोष्ट नाहीये, ती निर्जीव गोष्ट आहे. भाव नाहीये ना? नाही. ते फूटस्टेप्स. तू जवळपास आहेस. खाणं. नाही. झालं, सांगू उत्तर? सांगा. खड्डा. जितकं आतून काढाल तितकं तो वाढतो ना, खड्डा. जितकं काढाल तितका तो जितकी वाढतो. माती काढाल. हा, जितकी माती काढाल तुम्ही, तो खड्डा वाढतो ना. वाढतो. बरं, आता पुढचं. मी चालत नाही, धावत नाही, पण नेहमी पुढेच जातो. वेळ. बरोबर स्वराने सांगितलं. काय? वेळ. ओके, आता नेक्स्ट. एक डोळा आहे पण बघू शकत नाही. एकच डोळा आहे पण बघू शकत नाही. असं काय? एकच डोळा आहे पण बघू शकत नाही. आठवा, विचार करा. कशाला एक डोळा असतो, विचार करा. मॅम, सुई. बरोबर. आहा. मस्त. काय काय मला नाही कळलं. सुई म्हणजे काय? सुई. सुई. निडल. नीडल. सुई. आता पुढचं. मी वर जातो, खाली येतो, पण कधीच हलत नाही. आहा. ह्याच्यातच उत्तर लपलेलं आहे. जिना.
जिना. जिना. बरोबर. बरोबर. आता शेवटचं. तोंड नाही पण बोलतो, कान नाही पण ऐकतो, मी कोण? जग. काय? जग. मोबाईल फोन. नाही. रेडिओ. नाही. रेडिओ कुठे असतो? रेडिओ कुठे ऐकतो? बरोबर आहे. रेडिओ नाही ऐकत. बरोबर आहे. हा, रेडिओ ते कुठे पण. ऐकतो? मायक्रोफोन. फोन पण कुठे ऐकतो? हा, मायक्रोफोन. नाही. ऐकतं. विचार करा. क्लू 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 द्या, क्लू द्या. निसर्गाशी संबंधित आहे. निसर्गात अनुभवू शकतो. पुन्हा एक वेळा सांग. हं. तोंड नाही पण बोलतो, कान नाही पण ऐकतो. वारा नाही, वारा नाही पडत. पाऊस पण नाही पडत. पाऊस नाही ऐकत नाही. नाही. पाऊस कुठे बोलतो आणि ऐकतो? पक्षी. मॅम इको होते. कोण म्हणलं? मॅम मी पूर्वा. पूर्वा. पूर्वा बरोबर आहेस तू. इकोला मराठीत काय म्हणतात ते सांग मला. डबल आवाज. आवाज येतो. प्रतिध्वनी. 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 ओके मॅम. प्रतिध्वनी. बरोबर. आपण जे बोलतो तेच आपल्याला परत ऐकू येतं ना, हो. त्याला प्रतिध्वनी म्हणतात. ओके मॅम. ओके. कळलं सगळ्यांना? आवडले का? कोणी हो. आवडले? हम्म. बरं. मॅम मी मराठी टू इंग्लिश मध्ये कन्वर्ट केला आणि ट्राय केला आन्सर. मराठी तू काय गुगलवर केलंस? नाही मॅम. अच्छा. अच्छा. मला वाटलं लाईक गुगलवर ट्रान्सलेट करून तू काढलंस उत्तर. अच्छा. ओके. नाही गुगलवर नाही केलं. लाईक बरं, बरं, जसं बरं. स्कूल मध्ये. ते इझी सोपे असलेले ते पण घे. हा, आता सोपे असलेले घे. ते पण घेऊ का? हे तर खूपच हा, सोपे घे घेतो. घे, काही हरकत नाही. विचारूया ना, जरा आवडेल त्यांना. ठीक आहे. बरं, हे एक आहे पण माहिती नाही आता येईल का. डोके आहे, शेपूट आहे, पण शरीर नाही. मॅम कॉइन. बरोबर. नाणे. मराठीत त्याला म्हणतात नाणं. नाणं. ठीक आहे. पण आपण बरं, त्याला आता मराठीत छापा आणि काटा म्हणतो. काटा आपण म्हणतो. हेड आणि म्हणून मी टेल म्हटलं हे मी आधी घेतलं नव्हतं, कारण थोडं मराठी नाहीये ना ह्याच्यात, म्हणून मी मराठी घेतलं नाहीये. नव्हतं आपण थोडं. हेड अँड हा. टेल नाही म्हणत. ठीक आहे. आपण जेव्हा कॉइनला जेव्हा वरती हे करतो, स्पिन करतो, तेव्हा आपण ते हेड अँड टेल नाही म्हणत. मराठीमध्ये म्हणतात छापा आणि काटा. ठीक आहे. चालेल. पुढचं. आता सोप्पं सोप्पं आहे. हा, येईल तुम्हाला. रंग माझा हिरवा हिरवा, काही दिवसांनी होतो पिवळा, पोटात माझ्या काळे मोती, ओळखा पाहू मी कोण? झाड. पान. नीट ऐका, नीट ऐका. रंग माझा हिरवा हिरवा, काही दिवसांनी होतो पिवळा, पोटात माझ्या काळे मोती, ओळखा पाहू मी कोण? केळ. अंशनी सांगितलं. अंशनी सांगितलं. अंशनी सांगितलं. अंशनी केळं. सांगितलं. केळ. नाही, सांगितलं वाटतं. अंशनी सांगितलं आता. अंश सांग पुन्हा एक वेळा. पपई. बरोबर. पपई. पपई कळलं का? पहिले हिरवी असते ना, आणि मग पिकली की पिवळी होते, आणि पोटात माझ्या काळे मोती. मग ते काळ्या रंगाचे काय आहेत आतमधल्या बिया नाही का हो. पपईतल्या? कळलं आहे? छान वाटलं. पुढचं. बरं, अजून एक. 3 डोळे मला पण मी शंकर नाही, अंगावर केस माझ्या पण मी प्राणी नाही, माझ्यात आहे पाणी पण मी विहीर नाही, ओळखा पाहू मी कोण? मॅम नारळ. बरोबर. सोपं आहे. म्हटलं ना मॅडम, सोपं असणार आहे, मुलांना येणार आपल्या, म्हणून मी हा, आवडून मग काय, विचारत होते. यायलाच हवं. मजा आहे. अजून बघू आता अजून एक. पुढचा. नेहमीच असतो मी तुमच्या घरी, काहींनाच मी आवडतो, एकावर एक कपडे मी चढवतो, काही न करता तुम्हाला रडवतो, ओळखा मी कोण? कांदा. हा? नाही, Shadow. नाही.
नाही मॅम कांदा. बरोबर. कांदा कांदा. बरोबर. कांदा. मी कांदाच म्हणलं. तू काय म्हणलास? कांदा, ऑनियन. मला कांदा ऐकूच आलं नाही. पूर्वा म्हणाली कांदा, निर्मिती म्हणाली कांदा. ठीक आहे. अजून कुणाकडे आहेत का काही गझल हे रिडल्स पोळी. कोडी आहेत का? हा, अंश जवळ आहे. बोल अंश. वरती जातो पण खाली परत येत नाही. एज. वय. काय रे काय? कळलं नाही मला. वय. अच्छा, वय. वय वय एज. अच्छा, एज म्हणाले का कोणीतरी? वय म्हणा. ठीक आहे, चालेल. हा, निर्मिती सांग. माझं कॉप केलं निर्मिती, तू काही सांगणार आहेस? विचारणार आहेस? हो ना, हात वरती केला होता ना तिने? नाही का? बरं. पूर्वानी गेलाय हात वर आता. पूर्वा, तुला काही विचारायचं आहे कोडी? हो मॅम. मॅम एक अशी कोणती साऊथ इंडियन डिश आहे की ते ती स्वतः विचारते की मी तुम्हाला देऊ का? दाक्षिणात्य पदार्थ. दाक्षिणात्य पदार्थ स्वतःच विचारतो, मी तुम्हाला देऊ का? हो. डोसा. त्याचं नाव आहे अरे का वा. तसं? नाही. मराठीत आहे का ते हा, त्या भाषेत त्याच आहे. भाषेत विचारतं? नाही मॅम, त्या भाषेत आपण यूज करतो ते. नाही नाही, म्हणजे हो का? मराठी भाषेत आहे. आपल्या भाषेत आहे. हो. ती साऊथ इंडियन डिश आहे. हो ना. आता डिशच्या नावात म्हणजे बस कुठल्या पदार्थांची नावच आठवत नाही. मग इडली आणि डोसा माहिती बाबा. इडली, डोसा, मेदूवडा, उत्तप्पा. मॅम तुम्ही आन्सर सांगितलं. मी सांगितलं? हो. टप्पा. डोसा, उत्तप्पा, मेदूवडा. 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 मेदूवडाचा. पण मग त्यात माझ्याकडे पण एक आहे. देऊ का? अच्छा, मेदू वडा. मॅम लाईक मेदू. मेदू वडा म्हणजे मी मेदू देऊ. वडा विचारू का मी? हा, विचारतोय. मेदू वडा. हा, बरोबर. मग माझ्याकडे पण एक आहे. हा, विचार. डोळे आहेत पण बघू शकत नाही. पाय आहेत पण चालू शकत नाही. आणि तोंड आहे पण बोलू शकत नाही. अशी कोणती वस्तू आहे? मोबाईल फोन. नाही. नाही. पाय आहेत त्याला पण चालू नाही शकत. हा, पाय मोबाईल फोनला नाही येत. चला मुलांनो, विचार करा, सांगा पटकन. खुर्ची. नाही. खुर्चीला डोळे कुठे असतात रे? खेळणे. काय? खेळणे. डॉल. हो, डॉल. करेक्ट. अच्छा, छान. अजून एक. ओके. असा कोणता प्रश्न आहे ज्याचं उत्तर कायम बदलत राहतं? तुझं नाव काय? नाही. तुझं नाव काय पण बदलत राहतं ना. बाकीच्यांनी सांगा. आहे? नाही, हे चुकीचं आहे नाही. माझं उत्तर. हे माझं उत्तर चुकलंय म्हणते ती. चुकलंय. हो ना. हो. चला बाकीच्यांनी सांगा उत्तर. वेळ काय झाली? हो. किती वाजले? बरोबर. अच्छा. काय वेळ आहे? माझ्याकडे एक आहे. नाही, याचं उत्तर काय पण? किती वाजले? किती वाजले? हा. माझ्याकडे हा, विचार स्वरा. माझ्याकडे पंख नाहीयेत पण मी उडू शकतो. माझ्याकडे डोळे नाहीयेत पण मी रडू शकतो. आणि मी जिकडे जातो तिकडे अंधार येतो. काय आहे? पाऊस. क्लोज. खूप क्लोज. ढग. ढग. हा. बरं, आता मी एक विचारते. मला एक सुचला. बरं, विचार. असं म्हणजे असा कोण आहे जो लोकांशी अजिबात भांडत नाही तरी सुद्धा लोक त्याला जोरजोरात मारतात? डो. थांबा, मुलांना थोडस
हा, काय म्हणला? कोण म्हणाला? चेंडू? डो. काय? पीठ. डो. पिठाला मारतो? नाही नाही नाही, पीठ. नाही नाही. ढोल ढोल मॅम बॉल चेंडू ढोल कोणतरी म्हंटल. ढोल हा, कोण ढोल म्हणलं? मी स्वरा स्वरा म्हटली. हा, बरोबर. ढोल का? अरे वा, ओके. हा हा, सांगा. या मॅडम सांगणार. अच्छा, कोण अंश सांगताय? काहीतरी म्हणतोय, अंश काहीतरी. अंश सांगता. बरं, बोल बोल. पांढऱ्या बशीत कांदे अंड काय अंड काय 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 काय? म्हणाला? पांढऱ्या बशीत काय अंड पांढऱ्या बशीत काळे अंड. कोण इंग्लिश अगं बाई, पांढऱ्या बशीत काळं अंड. अच्छा, मी सांगू डोळे आता? डोळे हा, आता त्यांनीच डोळे ना? हा, त्यांनीच दाखवलाय. पांढऱ्या रंगाचं हे आणि काळ्या रंगाचं बुबुळ. बरं, मी एक विचारते प्रश्न. सुरभीने उत्तर नाही द्यायचं याचं, कारण तिला माहिती असण्याची शक्यता आहे. जंगलातली झाडं काय खेळत असतील? कुठला खेळ खेळत असतील? जंगलातली झाडं. हा, नाचायचा नाही झूर झूर झोका खेळत असतील नाही जंगलातील झाडांसोबत काय काय होऊ शकतं? येतंय का सांगू? ओ मला कळलं. तू सांगायचं नाहीयेस, पण मला माहिती तुला माहितीये म्हणून. तू नाही सांगायचंय. आठवलं, पण बऱ्याच उशिरा आठवलं. काय उशिरा हरकत नाही. आठवलं, हा. बऱ्याच उशिरापैकी. प्लॅनेटला कवर सांगू? का हा, अंशचा आवाज नाही येत आहे. कोण बोलतंय? ऐकू येत नाहीये. अंश बोलतोय. हा, बोल. हवा नाही हवा? हवा हवा नाही ना, ते खेळ खेळतात ना. खेळ खेळ सांगायचा अंश. मी सांगू? मी सांगू? बर, सुरभी सांग. पत्ते. पत्ते खेळतात, पानांची सळसळ. पान. हा, पत्ते. पत्ते म्हणजे काय हिंदीत? पानं ना, पत्ते. आम्ही मराठीत विचार करत होतो, म्हणून आम्हाला नाही आठवलं. माझ्याकडे पूर्वा? एक आहे कशाकडे बोल. कशाकडे हात आहेत पण ते टाळ्या वाजवू शकत नाही. कशाकडे नाही, कुणाकडे हात आहेत? हा, हा. नाही घड्याळ कशाकडे घड्याळ कशाकडे त्याच्याकडे का? घड्याळ, बरोबर. घड्याळ. पूर्वा? पूर्वा? मॅम असं काय आहे जे हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहते? बर्फ. फ्रीज फ्रीज बर्फ. बर्फ जवळ आहे. फ्रीज फ्रीज नाही, जवळ आहे. आईस्क्रीम. हो, येस, करेक्ट. हो. मॅम माझ्याकडे पण एक आहे. विचार. असं काय आहे जी खूप बारीक असते? काठी. तार. तार. काठी. नाही. सुई थोडं क्लोज आहे. दोरा. तार असते ती. तार. नाही. सुईचं टोक. सुईचे थोडं close. अजून थोडं क्लोज. जे अजून जवळ काय असतं? धागा. दोरा दोरा. दोरा. नाही. अजून बारीक काय असतं मग? केस. नाही, सुईला काय नाही. सांगू? बोल. सांग. साडी पिन. साडी पिन. अच्छा. माझ्याकडे एक आहे. हा, विचार. असं कुठलं हे जे आपण बघू शकतो पण हात नाही लावू शकत. अशी कुठली गोष्ट आहे अरे, की आपण बघू असं शकतो कुठलं पण काय? हात नाही लावू शकत? असं बघू कुठलं शकतो काय? पण हात नाही लावू शकत. मॅम, आग. नाही. बरोबर आहे का रे? आग नाही नाही. बरोबर? मॅम, मग काय असून? मला असं कुठलं काय म्हणालास तू? असं पण कुठलं बघू खेळ. शकतो पण हात नाही लावू शकत. मॅम, पण काय काय?
सांगू? हा सांग. स्वप्न. स्वप्न. छान छान. छान छान. चला सगळ्यांनी नवीन नवीन ऐकायला मिळालं प्रत्येकाकडनं. आरव काहीतरी केलंय त्याने. आरव, आरव तुला काही म्हणायचं का? हो मॅम. मॅम हम्म. सगळे सगळे सजीव गोष्टला ते करावंच लागतं. सगळ्या सजीव काय? गोष्टींना ते करावंच लागतं. श्वास घ्यायला लागतो. श्वास घेणं. श्वास. श्वास घ्यायला लागतो. श्वास. श्वास. श्वास घेणं. श्वास घेणे. हो मॅम. हो ना. आरव तिळवे, तुम्हाला काही बोलायचं का? मला पण बोलायचंय. काही गाणं वगैरे म्हणायचं एखादं? गाणं नाही म्हणत मी, पण माझ्या लहानपणीचे कोड विचारते लेकरांना. ट्राय करू का? एक मग मी मिनिट. एक कोडी सांगू? अच्छा, आरव तिळवे सांगतोय का कोड? हा. माझे गाव शेपूट आहे फार लहान, सांगा पाहू मी कोण? एक मिनिट. कोण बोलतंय? अच्छा, आरवची आई बोलतेय का? बरं, बाकीच्यांनी म्यूट करा 2 मिनिटं. हा बोला. बोला सुपा बोला. एवढे माझे सुपा एवढे माझे कान, शेपूट आहे फार लहान, हा. सांगा पाहू मी कोण? मॅम. तू सोडून. उंदीर. हा, आणि हत्ती. शेपूट. हत्तीचं शेपूट लहान असतं ना, बरोबर आहे का? हो बरोबर आहे. बरं, आणि मला ठीक आहे. खूप दात आहेत, पण मी दररोज ब्रश करत नाही. सांगा बरं काय? फणी. छान छान, मस्त. चालेल. आरव तिळवे म्हणतोय काहीतरी, बोलतोय. आरव तुला काहीतरी सांगायचं? बाकीच्यांनी म्यूट करा. आरव पण म्यूट झाला. अरे नाही, आरव तू अनम्यूट कर ना. हा. हा. तुझ्या आवाजात काहीतरी गडबड आहे, आज ऐकू येत नाही या बरोबर. अंशला काहीतरी विचारायचं होतं वाटतं. अंशला तुला काही बोलायचं आहे, अंश? ज्याला केस नसता पहिले, तर खोडल्यावर केस असता. त्याला आधी ज्याला केस केस नसतात नसतात, पहिले, खोडल्यावर केस असतात. केस असतात. बापरे, फोडायचं पण आहे का त्याला? सांगा मुलांनो. रबर. मला वाटतंय. हो बरोबर. का? खोड रबर. खोड रबर का? छान. माझ्याकडे चाल. अजून एक आहे. अच्छा, एक मिनिट. मिहीर काहीतरी सांगतोय. मिहीर काय म्हणतो? मग मी एक कोडी सांगतो. हा. सांग. एक गोष्ट नाही, काहीतरी खाली पडतं मग ते पुन्हा वरती नाही जाऊ शकत. पाऊस. हा. अच्छा. माझ्याकडे एक आहे. कशाला तुम्हाला ते वापरायच्या आधी तुम्हाला तोडायला लागतं? मॅम. प्लास्टिक. नाही. वापरायच्या आधी तोडावं लागतं. वापरायचं नाही, जे काय करणार आहात त्याच्यासोबत ते करायच्या आधी तोडायला लागतं. ऊस. नाही. म्हणजे काय कुठेतरी म्हणायचं? पदार्थ आहे का? हो. पदार्थ. हे नारळ. काय? नारळ. नाही, तसंच आहे. नारळ टाईपच काहीतरी आहे का? हा. नारळाचा अर्थ. खोबरावाटी. नाही. अंड. हा, अंड. अंड बरोबर आहे. जे खात नाही त्यांना उत्तर व्यवस्थित आलं. हो ना, आश्चर्यच आहे. माझ्याकडे एक अजून एक आहे. माझ्याकडे एक अजून एक आहे. ठीक आहे, आता शेवटचं हे. ओके. असे काय आहे जे नकळत कुठे ना कुठेतरी आपण सोडून देतो, पण ते नेहमी आपल्या जवळ असतं. शाडो. नाही, शाडो नाही. पण सोडून पण देतो ते. हा, म्हणजे नकळत कुठे ना कुठेतरी सोडून देतो, पण ते नेहमी आपल्या सोबतच असतं. सावली. नाही ना, सावली नाही म्हणाली ती. नाही म्हणाली. ओके.
सोडून देतो. कोण लीव्ह झालं आता? मॅम सर्दी. नाही. सुरभी सांग उत्तर. सुरभीच लीव्ह झाली का? हो हो, बहुतेक सुरभीच सुरभीच लीव्ह leave झाली. झाली. काय माहिती. मॅम मी एक विचारू, मला माहिती आहे. हा विचार. मॅम माझे भाऊ मोठा शैतान आणि बसतो नाकावर पकडून कान, असं कोण आहे? मॉस्किटो, मच्छर. नाही. आली सुरभी. सांगून दे पूर्वा. चष्मा. मॅम चष्मा. चष्मा. अरे वा, सांगितलं रमाने जातं. सांगितलं. छान छान रमा. सुरभी, सुरभी उत्तर काय सांग. तुझ्या प्रश्नाचं? हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय? फिंगरप्रिंट. अच्छा, अच्छा, सोडून देतो आपण, आपल्या सोबतच असतं. हो, छान. चला चला. भेटूया पुढच्या रविवारी. आणि पुस्तक सोबत ठेवा सगळ्यांनी, वही आणि पेन पण सोबत ठेवा. आपण तेव्हा छानपैकी समानार्थी शब्द सगळे घेणार आहे, पर्यायवाची शब्द वगैरे. तर आणि काही वाक्य पण लिहिणार आहे त्यातले. हा, तर पेन, वही आणि सगळं सोबत ठेवायचं, पुस्तक सोबत ठेवायचं. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या रविवारी. छान वाटलं, आज सगळ्यांनी छान सादरीकरण केलं. खूप छान. सगळ्यांचे खूप खूप कौतुक सगळ्यांना. ठीक आहे सगळ्यांचं. चला भेटूया. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम.